तेव्हा इथे अर्णव रूम मध्ये जात असताना आपल्या जिन्यावरच्या पायऱ्या चढत असतो. पण तो काय करतो, एक पायरी चढतो पुन्हा उतरतो, एक पायरी चढतो पुन्हा उतरतो. तेव्हा इथे तो रडायला लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं सर, आता का रडताय तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर अगं बघ ना, कधीपासून मी पायऱ्या चढतोय पण मला चढताच येत नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पायऱ्या जेव्हा सगळ्या चढाल तेव्हा वरती पोचाल ना. इथे एक पायरी चढताय पुन्हा खाली उतरताय, कसे काय जाणार तुम्ही वरती? चला मी तुम्हाला घेऊन जाते, चला. आणि प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी हे दोघे जण फायनली रूम मध्ये आलेले असतात. पण रूम मध्ये येता येता सुद्धा अर्णवने ईश्वरीला नाकीस 9 आणलेले असतात. तो रूम मध्ये यायला काही तयारच नसतो. इकडे तिकडे लपून बसत असतो. त्यानंतर ईश्वरीला त्रास देत असतो आणि त्याचबरोबर खूप हसत असतो. तेव्हा इथे ईश्वरीला आता अर्णव इथे नक्की वेड्यासारखा का वागतोय आणि कशा पद्धतीने ओरडतोय या गोष्टी कुणालाही कळू द्यायच्या नसतात, जेणेकरून कोणी त्याच्यावरती हसू नये म्हणून तिने सगळ्यांपासून लपून छपून अर्णवला रूम मध्ये आणलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रूम मध्ये आल्यानंतर ईश्वरी म्हणते, सर आता शांतपणे बसा इथे आणि झोपा शांतपणे. अर्णव म्हणतो, अजिबात नाही. सिक्रेट टास्क पूर्ण केला ना, रूम मध्ये आलो की नाही, मग आता एक काम करायचं, उरलेली सगळी मज्जा करायची. तू म्हणाले होतीस ना मी सिंदूर, आपण मज्जा करायची आहे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी म्हणाले होते ना, पण आता कुठलीही मज्जा करायची नाहीये. आता मी खूप थकले सर, तुम्ही पण थकलाय आणि दिवसभर मी सुद्धा थकले. त्यामुळे आता गप्प अंगावरती पांघरून घ्यायचं आणि शांतपणे झोपायचं सर. अजिबात दंगा नकोय मला आता. आतापर्यंत मी तुमचं खूप वागणं हे वेड्यासारखं सहन केलं, पण आता माझ्यामध्ये ताकद नाहीये. मी खूप थकली आहे सर, मला आराम करायचा आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला आता चांगलंच ओरडून सांगते की गप्पपणे आराम करा म्हणून. तेव्हा इथे अर्णव आता गप्प बसतो आणि गणू बाप्पा जवळ जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, बघितलं गणू बाप्पा, इथे मगाशी मी सिंदूर मला म्हणाली होती की आपण येऊन मज्जा करायची म्हणून, पण ती आता मज्जा करत नाहीये. ती मला ओरडते आणि मला झोपायला सांगते. ती खोटं बोलली माझ्याशी. बघा तुम्ही तिच्याकडे, ती माझ्याशी खोटं बोलली की आपण मज्जा करू म्हणून आणि आता नाही म्हणते. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये मी सिंदूर, खोटं बोललीस तू माझ्याशी. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सर प्लीज ऐकून घ्या. हे बघा सर, आता दिवसभर तुम्ही सुद्धा बाहेर होतात आणि मी सुद्धा बाहेर होते ना, खूप थकली आहे सर. आपण मजा करू ना, मजा करू, पण आपण उद्या मजा करू, ठीक आहे चालेल? आज नाही, आज आपण शांतपणे झोपायचं. अजून एनर्जी आपण इथे आपल्या अंगामध्ये आणायची आणि मग उद्या आपण छान मज्जा करायची सर. तुम्ही नको काळजी करू, आपण उद्या मज्जा करायची आहे सर. अर्णव म्हणतो, नाही नाही, तू प्रॉमिस केलेलंस, तू प्रॉमिस तोडलंस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे बघा, आधीच तुम्हाला सांभाळता सांभाळता माझ्या नाकीस 9 आले सर. आता मला एनर्जीच नाहीये इथे मज्जा करायची आणि हसवायची, तुमचा आगाऊपणा सहन करायची.